नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. सायली रविराजसाठी एक प्लेट ठेवते आणि म्हणते, या जागेवर कोणी बसू नका. याने बाबांना कळेल की आपण त्यांची आठवण काढतोय आणि ते लवकर परत येतील. हे ऐकून प्रतिमा भावूक होते आणि म्हणते, आता क्षणोक्षणी जाणवतंय की आपल्या सगळ्यांना जीव लावणारी आपली तन्वी परत आली आहे. आणि दोघी एकमेकींना मिठी मारतात. तेवढ्यात अश्विन म्हणतो, बरं चला, आता जास्त इमोशनल होऊ नका, नाहीतर नाश्ता गार होईल. आणि सगळेजण नाश्ता करायला सुरुवात करतात. अस्मिता म्हणते की तिला काही बोलायचं होतं, पण ती विचार बदलते आणि म्हणते, आता नाही, नंतर बोलेन. इतक्यात स्मित रडायला लागतो. ती उठणार इतक्यात सायली तिला थांबवते आणि म्हणते, मी घेऊन येते बाळाला, तू बस. दुसरीकडे अर्जुन स्टडी रूममध्ये फाईल्स शोधत असतो. वरून राकेश त्याला पाहतो आणि मनात म्हणतो, हा कधी आला, आणि परत आपल्या रूममध्ये निघून जातो. इकडे अस्मिता म्हणते की स्मित मामीकडे गेल्यावर लगेच रडायचं थांबला. त्यावर अश्विन म्हणतो, सायली वहिनीचा लळा लागलाय त्याला. सायली हसत म्हणते, फक्त माझाच नाही अश्विन भाऊजी, घरातल्या प्रत्येकाचा लळा लागलाय याला. यानंतर कल्पना स्मितला घेते. सायली म्हणते, आई बाबा तर तळहाताच्या फोडाप्रमाणे स्मितला जपतात आणि त्याचे दोन्ही मामा त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कधीही कमी होऊ देणार नाहीत. सायली अस्मिताला समजावत म्हणते, बघ अस्मिता, तू उगाच काळजी करतेस. त्याच्या भोवती त्याच्यावर प्रेम करणारी खूप माणसं आहेत. तो कधीच एकटा पडणार नाही. हे ऐकून अस्मिता म्हणते, थँक्स सायली, तू माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी केलंस. मी ऑफिसमध्ये असताना स्मितचं काय होईल याचंच मला टेन्शन होतं. सुमन म्हणते, पण सायली, अस्मिताला हेच टेन्शन आलं होतं, हे तुला कसं कळलं? त्यावर कल्पना म्हणते, अगं सायलीला नेहमीच सगळ्यांच्या मनातलं कळतं. यानंतर सायली एक खूप सुंदर विचार मांडते. ती म्हणते, प्रत्येक स्त्रीने तिच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न एकदा तरी करायलाच हवा. कुटुंबाची साथ असेल तर तिने तिच्या स्वप्नांचा त्याग का करायचा? कल्पना म्हणते, मी असं म्हणत नाही की तिने त्याग करावा, पण आईची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. सायली तिला समजावत म्हणते, आई, आजीही तितकंच प्रेम करू शकते, आणि जर घरातल्या प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला पाठिंबा दिला तर सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतील आणि घराचीही प्रगती होईल. ती पुढे म्हणते, मला खात्री आहे, अस्मिताताई स्मितला आई म्हणून कशाचीच कमी पडू देणार नाहीत. तुम्ही फक्त तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहा. कल्पना म्हणते, मी तर आधीच तिला नोकरी करण्याची परवानगी दिली आहे. त्यावर प्रतापराव म्हणतात, पण मनापासून दिलीस का? अस्मिता विचारते. मम्मा, अजूनही तुझ्या मनात शंका आहे ना? सायली पुन्हा कल्पनाला समजावते. त्यानंतर कल्पना मनापासून अस्मिताला साथ देण्याचं आश्वासन देते. अस्मिता तिचे आणि सायलीचे आभार मानते. सुमन म्हणते, प्रतिमा वहिनी, तन्वीचा सगळ्यांना जोडून ठेवण्याचा स्वभाव आपल्याला पहिल्यापासूनच सायलीमध्ये दिसत होता. आता कळतंय की या दोघींमध्ये इतकं साम्य का होतं. हीच आहे खरी वारसदार. यावर प्रतिमा म्हणते, म्हणूनच तर रविराजने इतक्या घाईने सायलीच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे अर्जुनला त्या महत्त्वाच्या फाईल्स सापडतात. तो घराबाहेर पडणार इतक्यात प्रतिमाचा फोन येतो. अर्जुन तिला सांगतो की फाईल्स मिळाल्या आहेत आणि ह्याच त्या फाईल्स असतात ज्या राकेश शोधत होता. हे ऐकून राकेशच्या पायाखालची जमीनच सरकते. तो मनात म्हणतो, माझ्या हाती नेहमीच भोपळाच लागतो. दरम्यान सुभेदारांच्या घरी एक व्यक्ती येतो. तो प्रतापरावांना सांगतो की रविराज सरांनी नवीन प्रॉपर्टीचे पेपर्स तयार करून अर्जुनला द्यायला सांगितले होते. प्रतापराव ते पेपर्स प्रतिमाच्या हातात देतात. सायली मात्र म्हणते, आई, या सगळ्याची काय गरज आहे? तुमचं प्रेम माझ्यासाठी लाखमोलाचं आहे. मी ही प्रॉपर्टी घेऊन काय करणार? पण प्रतिमा म्हणते, सायली, परत तेच बोलू नकोस. आम्ही कित्येक वर्ष या क्षणाची वाट पाहिली आहे. अर्जुन सगळी कागदपत्र तयार करून रविराजला फोन करतो आणि सांगतो की सायलीच्या सह्या झाल्या की तो पेपर्स पाठवेल. प्रतिमा सायलीला सही करायला सांगते. सायली पेन हातात घेते, पण स्वतःचं नाव तन्वी रविराज किल्लेदार पाहून भावूक होते. अर्जुन तिची अवस्था ओळखतो आणि म्हणतो, तुला तुझी खरी ओळख मिळावी म्हणून तू किती धडपड केली आहेस. आज अखेर तुला ती ओळख मिळते आहे. सायली सह्या करते आणि घरातले सगळे टाळ्या वाजवतात. अस्मिता म्हणते, आता रविराज काकांच्या सह्या झाल्या की सगळी प्रॉपर्टी तुझी. इतक्यात राकेश टाळ्या वाजवत घरात येतो. तो सायलीचं मनापासून अभिनंदन करतो आणि म्हणतो की तन्वीचा ज्या गोष्टीवर हक्क होता ती तिला मिळाली. त्यानंतर तो स्वतःच्या वडिलांबद्दल लाज वाटत असल्याचं सांगतो आणि स्वतःलाच कानाखाली मारून घेतो. घरातले सगळे त्याला थांबवतात. राकेश निघून गेल्यावर सुमन म्हणते, राकेश त्याच्या वडिलांसारखा नाही निघाला, हेच माझं नशीब. अस्मिता आनंदात म्हणते, आता नागराज काकांचा विषय संपला. सायलीला प्रॉपर्टी मिळाली, आता सेलिब्रेशन करूया. मात्र दुसरीकडे जेलमध्ये नागराज राकेशवर संतापतो. त्याची कॉलर पकडून म्हणतो की एक साधं कामही त्याच्याकडून झालं नाही. राकेशही उलट उत्तर देतो,
आणि दोघांमध्ये जोरदार वाद होतो. इकडे घरात सायलीला कुठे कुठे घेऊन जायचं यावरून सगळ्यांमध्ये गमतीशीर भांडण सुरू होतं. शेवटी सायली फळं आणायला सांगते आणि कोणासोबत कधी वेळ घालवायचा याचं पूर्ण वेळापत्रक लिहून टाकते. हे पाहून अर्जुन मनात म्हणतो, मी आता सायलीकडे वेळ कसा मागू जाऊ दे, ऑर्डर कॅन्सल करावी लागेल बहुतेक. सायली सांगते की आजचा दिवस मात्र फक्त अर्जुन आणि तन्वीचा असणार आहे. हे ऐकून अर्जुन खुश होतो. तो म्हणतो की त्यालाही आज त्याच्या मैत्रिणीसोबत हा आनंद साजरा करायचा होता, पण सगळ्यांचे वेगवेगळे प्लॅन असल्यामुळे तो गप्प बसला होता. दुसरीकडे प्रिया मात्र नवीन कट रचताना दिसते. ती सचिनला सांगते की अर्जुन आणि सायलीवर असं संकट आणायचं जिथे त्यांचं अजिबात लक्ष नसेल. ती पुढे म्हणते, अर्जुन आणि सायली, हवी तेवढी मजा करून घ्या, कारण आता एक असं वादळ येणार आहे जे तुम्हाला कधी उद्ध्वस्त करेल हे तुम्हालाही कळणार नाही. दरम्यान प्रिया एका कॉन्स्टेबलला सांगते की तिला भेटायला एक व्यक्ती येणार आहे. त्या व्यक्तीचं नाव रजिस्टरमध्ये लिहायचं नाही आणि ती भेट कोणालाही कळता कामा नये. तेवढ्यात एक रहस्यमय महिला जेलमध्ये येते आणि याचं उत्कंठावर्धक क्षणी आजचा भाग संपतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? प्रियाला भेटायला आलेली ही रहस्यमय महिला नेमकी कोण असेल? प्रियाचा नवीन डाव यशस्वी होईल का? आणि अर्जुन सायलीवर कोणतं मोठं संकट येणार? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृता सोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.